एक गोष्ट लक्षात ठेवा फक्त, सरोज काकू जिवंत आहेत हे कोणालाही कळता कामा नये. ज्या लोकांनी हल्ला केलाय त्यांच्यावर त्यांना जर का कळलं ना तर काही होऊ शकतं. हे बरोबर बोलताय तुम्ही. आईला असं लगेच सगळ्यांसमोर आणायला नको. तिला बरं वाटू दे आणि तेवढ्या वेळात मग आपल्याला ज्यानं कुणी हे केलंय त्याला हुडकता बी येईल. मी बरोबर बोलालीस तू. ऋषी, आपण यांच्यासाठी रिक्षा घेऊन येऊ. चल, आलो. एक मिनिट. हॅलो, ऋषी, काय झालंय वहिनी? बाबा घरी आले आणि काय? आम्ही सिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन आलोय. तिथेच आहे, मी आलो. ओके. ऋषी, काय झालंय? ऋषी, काय झालंय? बाबांना अटॅक आलाय. काय? दादा, बाबा कसा आहे? आई, बाबा कसा आहे? तो ठीक आहे ना? रोहित, याला विचार हा इथे कशाला आलाय. याला म्हणावं माझ्या नजरेसमोरून निघून जा. मला बाबाला भेटायचंय. काही गरज नाहीये. आम्ही आहोत इथे त्यांची काळजी घ्यायला. आई 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 आई, तू प्लीज शांत हो ना. कशाला उगाच त्रास करून घेतेस? ऋषी, बघतोयस ना आईची काय अवस्था आहे ते. इथून निघून जा प्लीज, इथून निघून जा ऋषी. दादा, मी बाबाला भेटल्याशिवाय जाणार नाहीये. काका, काय झालं? का थांबलात? काय माहित काय झालं, अचानक रिक्षा बंद पडली. चेक करावं लागेल. ऋषी, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तू हट्टीपणा केला नसतास ना तर आज ही वेळ आलीच नसती. आई, तू मला काय हवं ते बोल, पण प्लीज मला बाबाला भेटू दे. हे बघ ऋषी, ही हट्ट करायची जागा आणि वेळ दोन्हीही नाहीये. इथून जा. तुला एकदा सांगून कळत नाही का? मला बाबाला भेटायचंय. रोहित, याला सांग काळजी करण्याचं नाटक करू नको म्हणा. इतकीच काळजी असते ना तर आपलं घर सोडून गेला नसतास. काही उतरावं लागेल. धक्का देऊन रिक्षा स्टार्ट करावी लागेल. ठीक आहे. काका, थांबा, आम्ही मदत करतो. असू दे, असू दे. बघा बघा होत्या. कमळे, निंगे, चल चल. आय निंगे, आय कुठे गेली? कमळे, अगं ती बघ, काकी हॉस्पिटलकडे परत निघाल्या. अगं चल. तुम्हाला मी आता किती चुकीचा वाटत असलो तरी बाबाला भेटल्याशिवाय मी जाणार नाहीये इथून. कमळे, कमळे, कमळे. ऐका की, एका बाईला बघितलं का तुम्ही? असं डोक्याला पट्टी ना हाताला बी पट्टी होती.
गेले आहे? काय झालंय? ऐक ना, ऋषी सरांच्या वडिलांना हार्ट अटॅक आला आणि त्यांना इथं ऍडमिट केलंय. हा म्हणजे आपण नंतर भेटूया ना. जरा परिस्थिती समजून घे. हा, नंतर भेटून सगळं बोलूया ना आपण. थांब साहेबा. काय ग, कशाला आली आहेस इथे आणि कुठल्या अधिकाराने आली आहेस? की बघायला आली आहेस सतीश जिवंत आहेत की? मॅडम अहो काय बोलताय तुम्ही? मला तर माहित बी नव्हतं का सतीश काका ऍडमिट आहेत. आत्ता साहेबा तर म्हणल्यावर मला कळलंय. गप्प बस. तुझ्या या गोड गोड बोलण्याना ना इतर लोक भुलत असतील, मी नाही. आता चांगलंच ओळखते मी तुला. तुझी काय इच्छा आहे? सगळं इनामदार घरच संपून जावं, हो ना? पण लक्षात ठेव, आम्ही इनामदार इतके कमजोर नाही आहोत. कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते, कळलं? आई, एक मिनिट. आई म्हणू नकोस मला. ज्या दिवशी हिच्यासाठी घर सोडलंस ना, त्याच दिवशी तो अधिकार गमावलास. मॅडम मी खरंच इथं मुद्दाम आलेलो नाही. आणि तुम्हाला जर तसंच वाटत असेल तर मला माफ करा. मी जातो इथनं. हो, तुला ना सवय आहे सगळ्या गोष्टी आधी स्वतः करायच्या आणि मग मी तर काही केलंच नाही हे म्हणायचं आणि निघून जायचं. हे बघा, तुम्हाला काहीतरी मोठा गैरसमज झालाय. मी असा कवा विचार बी केलेला नाही आणि कवाच करणार नाही. मला ना चांगलंच माहिती आहे तू काय आणि कसा विचार करतेस हे मला चांगलं माहिती आहे कंबळी. तुला सांगू, हे आत्ता जे सगळं होतंय ना ते फक्त तुझ्यामुळे होतंय. तू माझं घर फोडलंस, माझ्या मुलाला माझ्यापासून दूर केलंस आणि आज हा जो सतीशला अटॅक आलाय ना हाही तुझ्यामुळे आलाय, कळलं? तू जबाबदार आहेस या सगळ्याला.